मैदानातील लोकांचे ताल्या वाजवणे चालूच होते। आता डोंबाऱ्याच्या बायकांनी ताशा व ढोलकी आपल्या गळ्यात घेऊन वाजवायला सुरुवात केली। नंतर एक डोंबारी मैदानाच्या मधोमध येऊन उभा राहिला। त्याने एक मोठी दगडी गोटी हातात घेतली। त्याने एक लाकडी व वीतभर लांब फळी दोरीच्या सहाय्याने गळ्यात अडकवली व हापातील जाड गोटी आभाळात उंच उडवून तोंडाने आवाज काढीत बरोबर छताडावरच्या फळीवर झेलली। त्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट झाला। नंतर डोंबाऱ्याने काही खापराचे तुकडे आपल्या कपाळावर धरले व त्यावरून एक फडके बांधले। नंतर त्याने मैदानात मधोमध येऊन एक लगोरी हातात घेतली व लगोराने एक बारकी दगडी गोटी उंच आभाळात जेवढ्या उंच सोडता येईल तेवढी लगोरी ताणून उंच सोडली। बघे लोकांनी आपल्या माना वळवून आभाळात उंच गेलेली व परत खाली येणारी गोटी पाहिली। डोंबाऱ्याने ती उंचावरून येणारी गोटी आपल्या कपाळावरील फडक्यात बांधलेल्या खापराच्या तुकड्यावर घेतली। त्याबरोबर डोंबाऱ्याच्या कपाळावरील खापराचे तुकडे होऊन हे सर्व मैदानभर विखरून पडले। त्याबरोबर पोरांनी शिट्ट्या वाजवत व टाळ्या पिटून एकच गलका केला। नंतर एक मध्यम बांध्याची डोंबाराची बाई मैदानात आली। तिने एक 20 फूट लांबीच्या जाडसर सरळ करक घेतला और त्याचे एक टोक आपल्या लुगड्याच्या निऱ्याजवळ टेकून तो करक उभा केला। नंतर एक 7 ते 8 वर्षाची लहान पोरगी त्या बाईच्या अंगावर चढत थेट काठीवरून पार वरच्या टोकापर्यंत सरसर चढत जाऊन काठीला कंबर लावून और दोन्ही हात पाय अधांतरी लांबवून उतानी झोपली। ती डोंबारीन काठी दोन्ही हातांनी जाम धरून त्या मुलीला पेलत होती। नंतर त्या बाईने ती काठी त्या वर उतान्या तोललेल्या पोरीसह आपल्या पोटावरून उचलली और ती आपल्या कपाळावर मधोमध ठेवली और त्या पोरीचा तोंड सावरीत तिने कपाळावरील काठीला धरून ठेवलेले दोन्ही हात सोडून लांबवले। त्या बाईची और काठीवर उताने झोपलेल्या पोरीची कसरत बघून त्या बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला। नंतर त्या बाईने जरा वेळ जाऊन दिला व आपल्या डोक्यावरची काठी जमिनीवर ठेवली व काठीवरची पोरगी हळूहळू काठीवरून उतरून खाली येऊन मैदानात उभी राहिली। चालूच आता खेळाला रंग भरत चालला। डोंबाऱ्याच्या बायकांचे ढोलकी बडवणे होते। एक तगडा डोंबारी मैदानात पोते अंथरून त्यावर उताण झोपला। नंतर 2 डोंबाऱ्याच्या गड्यांनी एक चपटा जाडसर दगड त्याचे छातीवर ठेवला। नंतर दुसरा एक खिस्ता घातलेला डोंबारी मैदानात आला व त्याने त्या उताण्या झोपलेल्या डोंबाऱ्याच्या छातीवरी दगडावर मुठीने प्रहार करून तो दगड फोडून दाखवला। याप्रमाणे ताकदीचे खेळ दाखवल्यानंतर बापशा नावाच्या डोंबारी मैदानात आला। तो सरसरीत बांध्या चांगला 6 फूट उंचीचा व पिवळसर मिशा असलेला होता। त्याचा रंग गोरा होता। त्याने गळ्यात एक चौकोनी चांदीचा ताईत काळ्या दोऱ्यात गोफून बांधला होता। त्याच्या डोक्यावरचे केस लांब व मानेपर्यंत रुळणारे होते। त्याने एका रुमालाने डोक्यावरील केस बांधले होते। त्याचे डोळे पाणीदार व भेदक होते। तो बापशा बाज्या बैजा मारुतीच्या देवळाच्या मी आता पायरीवर बसले होते त्यांच्याकडे तोंड करून म्हणाला, मायबाप तुम्हाला माझी खरी कला दाखवणार आहे। तुम्ही सर्वांनी माझा खेळ बघायला मारुतीच्या देवळाच्या भिंतीकडे या। असे म्हणताच सगळी मंडळी मारुतीच्या देवळाच्या उत्तरेकडील भिंतीजवळ गोळा झाली व डोंबारी काय खेळातील कला दाखवणार आहे हे पाहण्याची त्यांना उत्सुकता लागून राहिली। बाज्या बैजा पण पायरीवरून उठून देवळाच्या उत्तरेकडील भिंतीजवळ भिंतीकडे तोंड करून थोड्या अंतरावर उभे राहिले। नंतर डोक्याला रुमाल बांधलेला बापशा डोंबारी उत्तरेकडील भिंतीला पाठ लावून उभा राहिला। मारुतीच्या देवळाची भिंत दगड मातीची होती। डोंबारी भिंतीला पाठ देऊन का उभा राहिला आहे याचे कोडे त्यांना पडले होते। त्या डोंबाऱ्याच्या ताफ्यातील बाकी डोंबाऱ्यांनी बायाकडून ढोलकी घेऊन आपल्या गळ्यात ढोलकी वा ताशा अडकून ते जोरजोराने बडवू लागले व त्यांनी ढोल ताशाच्या आवाजाने सारे मैदान दणाणून सोडले। बापशा डोंबाऱ्याने तोंडात 2 बोटे घालून जोराने शिट्टी वाजवली व दोन्ही हाताने जोरात ताळी वाजवली व बघता बघता भिंतीला पाठ लावूनच त्याने पाठीने भिंत चढून तो पार भिंतीच्या वखंडीवर जाऊन बसला। पाठीने भिंत चढण्याची कला बघून बाजा बैजा पण अचंबित झाले। आता बापशा डोंबारी देवळाच्या भिंतीवरून देवळच्या कोळ्यावर पुढे आला
अंतर त्याने सगळ्या लोकांना परत देवळाच्या पुढील मैदानात बोलावला. बापशाने 25 फुटावरून बरोबर मध्ये मैदानात उडी मारली व तोल सांभाळत तो मैदानात उभा राहिला. त्याचे उडी मारण्याचे व पाठीने भिंत चढण्याचे कसब बघून भोवती उभ्या असलेल्या जमावाने त्याच्याकडे मैदानात पैसे फेकले. एका लहान मुलाने मैदानातील पैसे गोळा केले. देवळाच्या पायरीवर बसलेल्या बाजाने खिशातून एक चांदवडी रुपया काढून त्या बापशा डोंबाऱ्याच्या जवळ जाऊन त्याच्या हातावर ठेवला व त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. इतर बरे कसरतीचे खेळ डोंबाऱ्याच्या बायका पोरांनी करून दाखवले. दुपार केव्हा टळून गेली याचा पत्ता खेळ बघणाऱ्या बघे लोकांना लागला नाही. आता शेवटची एक चित्तथरारक कसरत करून दाखवणार आहे अस बापशाने म्हणताच सगळे डोंबारी ढोलकीच्या व ताशा पिपाणीच्या तालावर नाचू लागले. यांचा नाच बघून सगळे बघे लोक जोरजोराने शिट्ट्या व टाळ्या वाजवू लागले. नंतर बादशा डोंबाऱ्याने मारुतीच्या देवळाजवळच्या लिंबाच्या झाडाला एक उंच कळकवरच्या फांदीवर टेकून उभा केला. त्या कळकाचे टोक चांगले उंच लिंबाच्या शेंड्यापर्यंत पोहोचले होते. नंतर त्याने आपल्या कमरेला लांबड्या कासड्याचं एक टोक बांधले व तो त्या कळाखावरून वानरासारखा सरसर वर चढत लिंबाच्या उंच शेंड्यापर्यंत जाऊन एका फांदीवर बसला व त्याने वानराप्रमाणे होप होप असा तोंडाने आवाज काढला. त्याबरोबर बारक्या पोरांनी अगदी जोराने ताऱ्या वाजल्या. बापशाच्या कमरेला बांधलेला दोर पार खाली जमिनीपर्यंत लोंबकळत होता. बापशा डोंबाऱ्याच्या बायकोने त्या लोंबणाऱ्या दोराच्या टोकाला 2 सुपली बांधली. नंतर बापशाने ती सुपली दोराचे टोक वर ओढून झाडाच्या शेंड्यावर घेतली. नंतर बापशाने कमरेचा दोर सोडून खाली टाकला. बापशाच्या बायकोने लिंबाच्या झाडाला टेकून ठेवलेला कळा काढून बाजूला ठेवला. आता बापशा डोंबारी पुढे काय करणार आहे याची उत्सुकता सर्वांना लागली. बाज्या बेजाला पण डोंबारी सुपल्याचे काय करणार आहे याच्या कोड पडेल. नंतर झाडावर चढलेला बापशा डोंबारी एका झाडसर फांदीवर खाली पाय सोडून बसला व त्याने एक सुपले आपल्या डाव्या हाताला सुपल्याच्या खालच्या बाजूच्या कड्या अडकवून हातावर पालथे जाम बसवेले. त्याच पद्धतीने त्याने उजव्या हातावर पण दुसरे सुपले कड्यात हात अडकवून हातावर पालथे जाम बसवेले. आता तो झाडावर बसलेल्या गरुड पक्षासारखा दिसू लागला. त्याने दोन्ही हात वर खाली हलवून हातावर जाम बसवली व त्याने मैदानातील सर्व बघ्यांना जोरदार टाळ्या वाजवण्यास सांगितले. झाडाखाली उभ्या असलेल्या डोंबाऱ्यांनी ढोलकी व ताशा अधिक जोरजोराने वाजवायला सुरुवात केली. झाडाखाली उभी असलेली बापशाची बायको शेलाटी व रंगाने गोरी होती. ती झाडावर असलेल्या कारभाऱ्याच्याकडे नजर रोखून काळजीच्या नजरेने पाहत होती व कपाळावर जमा झालेला घाम पदराने पुसत होती. तिने नंतर दोन्ही हातांनी टाळी वाजवून कारभाऱ्याला खुणावले. त्याबरोबर बापशाने आपल्या दोन्ही हातावरील सुपडी जोरजोराने हलवीतच झाडावरून झेप घेतली.